हम्म. आणि वेळ नाही करता हा पण एक काइंड ऑफ स्ट्रॅटेजीज आहे मार्केटमध्ये. 2 दिवस झाले मला, परवा 1000 पॉईंट निफ्टी खाली आली, मला खूप छान प्रॉफिट झाला, म्हणजे अनबिलिव्हेबल प्रॉफिट झाला. हं, हं, हं. मी माझी इन्व्हेस्टमेंट काढली आणि बाकी जो मला कमीत कमी 10 टाइम्स प्रॉफिट झाला इन्व्हेस्टमेंटच्या. ठीक आहे, मी इन्व्हेस्टमेंट काढून घेतली आणि मी सगळे स्टॉक्स चांगले मला त्या दिवशी मिळत होते, मी घेऊन ठेवले. माझा ट्रेड संपला. आता मी 2-3 दिवस झाले बिलकुल ट्रेडच नाही करत आहे. नाही फक्त करत BM. आहे. सिम्पल. म्हणून म्हणलं ना, तो पण स्टडी एक खूप चांगला असतो. सो एनिवेज, आज किती लोकांनी क्रूड ऑइल बघितलं? खूप मुवमेंट होते आज पण तुम्हाला. काय म्हणतात स्मिता मॅम? स्लो मुवमेंट होती सगळ्या मार्केटच्या. आज हा एकदम स्लगी मार्केट होतं एकदम. थोडंफार खाली येत होतं, थोडंफार 10-15 पॉईंट परत वर हो, जात. बस तेवढंच 10-15 साडे पॉईंटचा साडे डिफरन्स होता. साडे काय निफ्टीचं वीकली क्लोजर होतं म्हणून पण असेल. मे बी. मॅडम, नेक्स्ट डे ला सुट्टी असेल तर फरक पडतो का मॅडम? हो. एक डेफिनेटली. जरा सेल करून आपले पैसे काढून घेतात का? डेफिनेटली. हा, डेफिनेटली. तो पण इफेक्ट मॅडम आज होता. दिसला. हो. उद्या सुट्टी आहे ना आणि मग हो, आता? हो, आणि मॅडम सकाळी दोन्ही पण गिफ्ट निफ्टी पण डाऊन होतं, रेड होतं, आणि डो जोन्स पण डाऊन होतं. तिथंच म्हणलं आज मार्केट. ग्रेट. चांगलं आहे की कोणी रिस्क घ्यायला तयारच नाहीये. कारण अजून कोणाला कॉन्फिडन्सच येत नाहीये की रिस्क घ्यायला तयार नाहीये, की मी सांगितलं की 8 दिवस ट्रेड करू नका म्हणून करत नाहीये. नाही, लुकिंग ऍट द करंट सिनारिओ, ट्रम्पचं जे आहे थोडं व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये दिसते, म्हणजे अनसर्टन आहे. वेन द मार्केट विल गिव्ह यू अ टर्न, यू विल नॉट कम टू नो. पण रिस्क है तो इश्क है ना मॅम. नाही, ते तर आहे, पण ही रिस्क म्हणजे डेंजरस आहे आता. या पॉइंटला डेंजरस आहे. पैसे मिळतील भरपूर आता रिस्क घेतली तर. हा, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या हेतूने बरोबर आहे. अजून मॅडम वाटतंय खाली येईल थोडी, 21,600 पर्यंत यायलाच पाहिजे. मॅडम लॉंग टर्म साठी आता बाय करून ठेवायला चांगलं आहे हम्म. सध्याचं. आपला 40-30-20-10 वाला फॉर्म्युला. हो, लॉंग हो. टर्म म्हणजे हाऊ मच, हाऊ लॉंग? मॅम, मी ऍक्च्युली 10% प्रॉफिट झालं की विड्रॉ करून टाकतो. गुड. इमिडिएट. हा, इन केस इफ यू अर्न विद इन 10-15 days, you remove it. विदिन 2 डेज ला झालं तरी मी काढून टाकतो लगेच. गुड गुड. चांगलं. प्रॉफिट बुकिंग केल्याशिवाय तुम्हाला पैसे दिसणारच नाहीत. नाही, माझी एक चूक झाली मॅडम. माझ्याकडे आरबीआय आणि आयओबी चे दोघांचे होते. मी 12-13% प्रॉफिटवर गेलतो 2 महिन्यापूर्वी. पण मी ते नाही म्हणलं, हे अजून वाढतील, 15च्या वरती गेल्यानंतरच काढू म्हणलं. आणि तिथनं जे खाली आला तर आता -20 पर्यंत आहे दोन्ही पण. म्हणजे एक शिकायचं थोडीशी आता. चूक, एक छोटीशी चूक म्हणजे मॅडम, की 15%, 3% वाढवण्यासाठी मी काय नाही, 1 महिना अजून वेट करावा लागेल बाकी. ठीक आहे. 1 महिना वेट करावं लागेल, बरोबर आहे. किंवा मग आता आपण काल परवा जो फॉर्म्युला बघितला की इन्व्हेस्टमेंट इन- काढून घ्यायची आणि होल्ड करायचं प्रॉफिट, ते पण तुम्ही करू शकता. सो ठीक आहे ना, शिकायला मिळालं ना, आता परत ती चूक नाही होणार. ते खूप महत्वाचं असतं, आणि लाईव्ह मार्केट जे शिकवून जातं ना, ते कोणीच नाही शिकवत. नाही, ऍक्च्युली मॅडम मी 2 वर्ष 10%च माझं टार्गेट, आणि त्यालाच मी पैसे काढून घेतो. पण हे मी फर्स्ट टाइम म्हणलं नाही, 15% आता होईलच ह्याच्यात, असं माझा थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. 13 पर्यंत गेलं पण मी नाही केलं विड्रॉ. काही हरकत नाही, काही हरकत नाही. सुयश सर, वाटतंय लवकर कधी मी ट्रेडिंग सुरू करू असं? म्हणजे मला कधी समजतं आणि मी घुसतोय, उडी मारतोय. सो काल आपण बघितलेलं डे ट्रेडिंग. डे ट्रेडिंग मध्ये आपण ट्रॅट स्ट्रॅटेजी बघितलेली. डे ट्रेडिंग मध्ये आपण बीटीएसटी बघितलेलं. ट्रेडर फ्री मार्केटमध्ये लाख लाख 2-2 लाख क्वांटिटी टाकतात. नाही मिळाला तर इगो मध्ये लोक अजून बाय करायचा प्रयत्न करतात. आणि तो अग्रेसिव्ह जो नेस आहे त्याचा त्याचा त्याला लॉस होईल प्रॉफिट होईल तो मला नाही माहिती. पण त्याचा फायदा मी कसा उचलू, हा टाइम बाउंडिंग मध्ये मी तर फायदा आरामशीर उचलू शकते. म्हणून हा टाइम मी घेतला. आतापर्यंत असे किती लोक आहेत
नैनिश सर सोडून द्या, त्यांच्यासोबत सतत असं होतं, मी न बघता सांगू शकते. कैलास सरांसोबत होतं, योगिता मॅम सोबतही झालंच असेल. सो असं खूपदा होतं, मी स्टॉक घेतला आणि तो जातच नाही. पहिले तर असं म्हणणं बंद करा, सायकोलॉजी पण खूप माटे करते स्टॉक मार्केटमध्ये. मी घेतला तर वाढेल हे मला माहिती असतं. हे माझं पहिलं स्टेटमेंट असं असतं, यार मैं कहीं पे भी पैसा लगाऊ बढ़ता ही है. आणि ते होतं तसं. म्हणजे व्हेरी फ्रँकली स्पीकिंग, माझं लक शेअर मार्केटमध्ये खूप जास्ती चांगलं चालतं. माझ्या घरात कोणाला जेवढा फायदा नाही होत तेवढा मला होतो. माझ्या नवऱ्याने जर बाईला सांगितलं असेल आणि मला मला माइंडनी वाटतं की नाही हा वर नाही जाणार आहे, खाली येणार आहे, मी उलटा ट्रेड केला तरी मला प्रॉफिट होतं आणि मी दाखवते, बघ मला प्रॉफिट झालाय, तू काय करतोय सांग आता म्हणून. सो लाईक खूप माटे करतं तुमचं त्या स्टॉक बद्दल. खूप लोक त्या स्टॉकला शिव्या घालतात. तो तुम्ही जर त्या स्टॉकची रिस्पेक्टच नाही करणार तर तो स्टॉक पण तुम्हाला पैसे नाही देणार. सो माझ्याकडे ब्रोकर हाऊस होतं तेव्हा तर लोक येऊन बसायचे, आता सगळं ऑनलाईन झालंय, मी ह्या सगळे प्रकार बघितले. सो त्या स्टॉकचा रिस्पेक्ट पण तुम्हाला करायलाच लागेल. तुम्ही जॉब करता, तुम्ही तिकडे पैसे कमवता, तिथे जाऊन रिस्पेक्ट देता घेता, तर इथे पण तेच करा. सो या टाइम मध्ये अवॉइड केलेला बरा असतो, कारण जी टाइम स्टार्ट ना ही डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन साठी पण, जे अजून आपण सेगमेंट बघितलं नाहीये, पण फ्युचर ऑप्शन साठी पण हे आपण बघणार आहोत. टाइम स्ट्रॅटेजी नाहीये इक्विटीसाठी, टाइम स्ट्रॅटेजी नाहीये म्युच्युअल फंड साठी, टाइम स्ट्रॅटेजी नाहीये आयपीओ साठी. टाइम स्ट्रॅटेजी फक्त डे, इंट्राडे आणि फ्युचर आणि ऑप्शन साठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सरळ घेऊन चालली आहे न्यूजपेपर. असे फॉर्म्युले देणार आहे आता की बिफोर मार्केट तुमच्याकडे डे इंट्राडे साठी स्टॉक असणार आहेत. कुठला कॉलम मी सांगणार आहे, काही गेस कराल? जो कॉलम तुम्हाला डे इंट्राडे मध्ये भरपूर पैसे देऊन जाणार आहे. काल परवापासून आपण न्यूजपेपर बघतोय, तर वाचला होता. जुने लोक, कैलास सर, योगिता मॅम, कधी असा न्यूजपेपर वाचला होता का? मॅडम वाचला, पण हे कळत नव्हतं मॅडम. त्यासाठीच तर पैसे दिलेत सर तुम्ही मला. ते कळवून घेण्यासाठीच तर पैसे दिलेत तुम्ही मला. बेस्ट आहे सर हा न्यूजपेपरच, म्हणजे दोन्ही न्यूजपेपर खूप अमेझिंग आहे. जसं आता दीपा मॅमनी वाचायला शिकल्या म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की त्या पण शिकतायत, वाचतायत. बेसिकली वाचणं खूप महत्वाचं आहे. रीड केलं की कळतं. आता तेसला मध्ये काय न्यूज आहे, ह्या पेपरमध्ये पण न्यूज येतात, असं काही नाही आहे. येतात आता मॅडम. हा ह्याच्यात पण येतात न्यूज. मॅम, हम्म. मला एकच प्रश्न विचारायचा, जस्ट म्हणजे क्लेरिफाय करायचं आहे हम्म. की आता केलं भारती एअरटेल आणि आयडिया आणि कुठला होता, इंडसन टॉवर, राईट स्मिता मॅम? तुम्हीच मला काल, ठीक आहे. सो हे स्टॉक वाढतील म्हणून मी सांगितलं होतं, पण त्यात आयडियाचा कोर्ट केसेस चालू आहेत. आयडिया स्टॉक मध्ये बरंच त्यांना ते काहीतरी इंटरेस्ट रेट कमी करून पाहिजे, तो फाईन लागलाय तो कमी करून पाहिजे, त्याच्यासाठी त्यांची कोर्ट केस चालू आहे. तर सिम्पल आहे ना, न्यूजपेपर मध्ये त्याची कोर्ट केसची डेट पण येते. चाहिए। वही वही सिखाने वाली हूँ मैं आपको, टेंशन मत लो आप. हम लोग कभी भी कोई भी ट्रेड नेकेड नहीं करते हैं, स्पेशली मी. किती पण ओव्हर कॉन्फिडन्स असेल तरी कधीच नाही. कल का भरोसा ही नहीं है मार्केट का. हाँ। सो मी कधीच कधीच नेकेड पोझिशन, फुल गोष्ट लक्षात. हे पण याला प्युअरली तुम्ही सट्टा म्हणू शकता, याला प्युअरली तुम्ही जुगार म्हणू शकता. जुगार सट्टा म्हणण्यापेक्षा पण जर शास्त्रशुद्ध पद्धतीने गेलं तर हा ट्रेड वन ऑफ द बेस्ट ट्रेड आहे. आता तुम्ही मला सांगा ना की मार्केट एवढं खाली आलंय, 1300चा रिलायन्स, 3 दिवसाआधीचा रिलायन्स 1300चा 1180 येतोय, ठीक आहे. 1180 जर आला आणि विदाउट इंटरेस्ट जर 500 क्वांटिटी 1 लाख रुपीज मध्ये मला कॅरी करायला मिळतात पूर्ण महिन्याभर, तर काय वाईट आहे? फक्त ट्रेड कधी कसा करायचा हे खूप महत्वाचं आहे. फ्युचर वन ऑफ द बेस्ट ट्रेड की तुम्ही विदाउट इंटरेस्ट तुम्ही पोझिशन कॅरी करू शकता आणि वर्षानुवर्ष कॅरी करू शकताय, असं नाहीये. आणि लाख रुपयामध्ये आज जरी तुम्ही 1150चा जरी 1185चा रेट जरी पकडला, 500 म्हणजे आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं की 500 क्वांटिटी म्हणजे 5 लाख रुपये लागणार आहेत, 5-5.5 लाख रुपये लागणार आहे. आणि तेच जर मी लाख रुपयात कॅरी करू शकते तर गुड फॉर मी.
सो फ्युचरला घाबरू नका. स्पेशली फ्युचर तुम्हाला खूप चांगले पैसे देऊन जातं जर तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केलात तर. लॉस होतो फ्युचरमध्येच होतो. सगळेजण जे आपल्या म्हणजे मी तर दिवसातनं कितीतरी फोन असे अटेंड करते की 20 लाख लॉस झालाय, 5 लाख लॉस झालाय, 10 लाख लॉस झालाय, करोडो लॉस झाले. बघ विचारलं जातं की कसं केलेलं, तर कोणावर तरी डिपेंड राहून सुरत अहमदाबाद वाल्या पिंकी मॅडम आहेत आपल्याकडे. सो तिकडच्या लोकांनी आम्हाला कॉल दिले, इंदोरवाल्यांनी आम्हाला कॉल दिले, फ्री कॉल्स दिले आणि त्याच्यामुळे गेले. तर अर्धवट नॉलेजमुळे फ्युचरमध्ये लॉस होतो. फ्युचर वन ऑफ द बेस्ट ट्रेड जो ट्रेडिंग अकाउंटमध्येच होतो, डीमॅटमध्ये नाही होत. हाय रिस्क डेफिनेटली आहे बिकॉज मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज लॉस होईल, मल्टिप्लिकेशन्स ऑफ लॉट साईज प्रॉफिट होईल. ब्रोकरेज कमी आहे, विदाउट इंटरेस्ट आहे, कॅरी फॉरवर्ड करू शकता. इवन सेलिंगची पोझिशन पण कॅरी फॉरवर्ड करू शकता. उद्या जर का एखाद्या स्टॉकची तुम्हाला आता खूप साऱ्या गोष्टी मी शिकवल्यात की कुठल्या फंडामेंटली तो स्टॉक अनालिसिस करा. कन्फ्युज झाले. ठीक आहे, ठीक आहे. बघा जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडायला जाता ना तेव्हा तुमचं दोन अकाउंट उघडतात. एक असतं ट्रेडिंग अकाउंट आणि एक असतं डीमॅट अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये हे सगळे सौदे होतात. जसं आपण इक्विटीला डिलिव्हरी म्हणलं ना तर FNO ला काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. तर हे जे फ्युचर ऑप्शन्स आहे किंवा डे इंट्राडे हे तुमच्या ट्रेडिंग अकाउंट. मोस्ट ऑफ टाइम जर तुम्ही एखाद्या ब्रोकरकडे, आता समजा तुम्ही एंजल ब्रोकिंगकडे डीमॅट अकाउंट उघडलंय आणि तुम्ही झिरोदामध्ये गेला तर तुम्ही फक्त ट्रेडिंग अकाउंट पण उघडू शकता. तिथे डीमॅट अकाउंट उघडायची गरज नाहीये. त्याला मेंटेनन्स चार्जेस कमी असतात. मग तसंही तुम्ही करू शकता. सो आपण हे करू शकतो. असतात का हो म्हणजे हो. आपल्याला ट्रेडिंग करायचंय काय तुम्हाला डिमॅट म्हणजे विकत केलं जातं का? त्याच्यामध्ये डिलिव्हरी नाही होणार पण फक्त ट्रेडिंगच होणार, घे विकच होणार. अच्छा अच्छा, म्हणजे आणि तेच मला. FNO साठी थोडेसे रूल्स KYC वेगळे आहेत. तुम्हाला 6 मंथ बँक स्टेटमेंट कंपल्सरी द्यायला लागतं. कारण रिस्क आहे ना, तर ब्रोकर पण चेक करतो. ऍक्च्युली कोणी चेक नाही करत पण तो रूल सेबीनी बनवलाय तर ते 6 मंथ बँक स्टेटमेंट घेतात तुमचं आणि मगच तुमचं फ्युचर ऑप्शन. स्मिता मॅम एवढ्या टेन्शन मध्ये का आहात? झोप येते. स्मिता वन US वाले. मी हा नाही, आय एम गुड. मी ऐकते सगळं प्रोसेस होत आहे. एकदम म्हणजे ते दिसते नाही, फेस. आय एम लिटिल डाऊन पण कारण इकडे -3 वगैरे होतं. आता 2 डिग्रीवर आलंय. थोडं ऊन आहे. हो हा. करते पोराला. ठीक आहे, ठीक आहे. मॅम हे लॉट साईज वेगवेगळं असतं का? म्हणजे आता निफ्टीचं 75 होतं, रिलायन्सचं तुम्ही 500 म्हणाल. प्रत्येक लॉट साईज वेगवेगळी असेल. ऍज पर सेबी रूल एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरवून दिली आहे. त्या अमाऊंट मध्ये लॉट साईज डिसाईड असली पाहिजे. जर स्टॉक खूप वाढला तर लॉट साईज कमी होतात. ठीक आहे. आता थोड्या दिवसापूर्वी निफ्टीचा लॉट 25चा होता, सरळ 75 झालाय. बरोबर. लॉट साईज चेंज होतात. बँक निफ्टीचा आय थिंक 15चाच आहे आता पण ना, 30 आहे. 30 आहे. मजा येईल, आपण करूया ह्याला, मजेशीर बनवूया. टेन्शन नका घेऊ बायकांनो. स्पेशली सगळ्यांचे चेहरे असे झाले तर टेन्शन घेऊ नका. दीपा मॅम ते बघा ऑटोमॅटिक टेन्शन आलं मॅडम. ते कैलाश सर कसे मस्त स्माइल करतात. काय होत बघून घेऊ शीतल नंतर. नाही नाही मॅम. दीपा मॅम तुम्हाला आज बघून छान वाटतंय, बिलकुल झोप नाहीये. नाही मॅम, 2 दिवस जरा मुलगीची शाळा, दोघं मुलं आहेत मला, सकाळी 7 वाजता जायला लागतं त्यांना आणि मी झोपल्याशिवाय ते झोपतच नाही. अशा करून बसले होते इथे. आज त्यांनी त्यांचं लेझीनेस माझ्याकडे पाठवलाय. नाही नाही, तसं काही नाही. मी अशी बघत अशी बसली होती ना, माझे डोळे असे दिसत होते मॅम ना. मी जाणार होते खरं, मला पण नवीन असल्यामुळे बोलता पण येत होतं. थोडस हे झालं होतं. मी पण अशी रील्स सगळेच करून बघत नवीन होते. आहेत. सगळं नवीन होतं ना, ऐकत बसले. मला सगळेच एवढी नवीन माहिती आहेत. नव्हती पण. फक्त Yes. शेअर्स बाय करायचे, सेल करायचे एवढंच असतं. असं म्हणजे म्हणून म्हटलं मॅम तुम्ही काय सांगशील तेच हो, म्हणजे मला काहीच माहित नव्हतं. एवढी माहिती तरी. हेच लोक पैसे कमवतात. म्हणजे तुम्ही जे सांगाल तेच. तर त्या शांत बसल्या, तसं मी थोडी हा मॅम काय सांगतात डोक्यात जातं नाही जातं, अजून पण मला कन्फ्युजच होतंय सगळं अजून ऐकून. हा असं सांगितलं की तेवढं पुरतं होतं.
खरं थोडं माहिती अजून मला की हे करायला लागेल. दोन तीन माझं काय तास होतं माहितीये, जे आज शिकला मग कालचं रिव्ह्यू करायला गेलं का पुन्हा थोडं आठवायला लागतं. ठीक आहे ना, ओव्हर ओव्हर पायलप सारखं. चालतंय. हे तर मजेशीर, म्हणजे आता तर मला वाटतं सगळे 40 मध्ये आलेत तर सगळे त्या स्टुडंट झोन मध्ये जायला तयार झालेत. आय थिंक फक्त ऋषाली यंग आहे आपल्यामध्ये, बाकी सगळे 40च्या वर आहेत. हो. सुयश सरांबद्दल माहित नाही, नॅनिश सरांबद्दल माहित नाही, पण आम्ही आम्ही ओल्ड काय ओल्ड कम्युनिटी, सिनियर सिटीजन, ओल्ड सेम मॅडम, स्कूल. सेम. 50s. 50s अबाव 40 असतील सगळे, आय थिंक सो. पण ठीक आहे. हसत राहायचं मॅडम. येस, ऑलवेज. मी नेहमी एज हसत इज असतो. जस्ट अ नंबर. एज इज जस्ट अ नंबर. येस. म्हणून मी नाही नाही मॅम, नाही मुलांसोबत परत शिकायला लागते मॅम, स्कूल सगळं परत. हा, ते तर आहेच, ते तर आहेच. आता माझा मुलगा आता 7th स्टँडर्डला गेला, मुलगी 3rd स्टँडर्ड. मला परत दोघांचं शिकत बसायला लागतं, हे काय केलं ते काय केलं. म्हणजे काही सुटलेलं नाही असं एन्जॉय वाटतं. करा, हे दिवस एन्जॉय करा, परत नाही मिळत. एकदा मग उडून गेले. मी बसले की ते दोघे येऊन बसत होते, मी कॅमेराच बंद केला, आज झोपले तरी झोप, मी सांगितलं झोप तुम्ही. हे दिवस आम्ही मिस करतो, म्हणजे जे पण आता योगिता मॅम आय थिंक असतील, कैलास सर असतील, आम्ही हे दिवस मिस करतो, म्हणजे उडून गेले की उडून गेले, मग नाही नाही येत. तर ते दोघे बाजूला येऊन बसत होते माझ्या, मी म्हटलं गप्प आता. म्हणून उलट आम्हाला वाटतं हे दिवस कधी जातात, ते फार त्रास होतोय. नाही, मी तर प्रत्येक पॅरेंट्सला म्हणते की हे दिवस एन्जॉय करा, हे मिळतच नाहीत परत, बिलकुल नाही, मिळत नाही. रिअली मॅडम एन्जॉय केले पाहिजे. तो एक एक्सपिरियन्स वेगळाच असतो. आता माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे मॅडम, सेकंड इयरला आहे. पण तिचं मी LKG पासून पूर्ण तिचा स्टडीवरती मी लक्ष दिलं तिच्या. म्हणजे त्यांची माझा एम असते development. की मी मराठी मीडियम मधनं शिकलो तरी इंजिनियर झालो मॅडम. थोडं इंग्लिशचा खूप अडचण झाली मला इंजिनिअरिंग करताना, पण मी केलं. फेल झालो पण मी इंजिनियर झालो. तर मुलांना माझ्या तो प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, मुलींना, म्हणून मी त्यांच्यासाठी खूप केलं, म्हणजे प्रयत्न खूप केले. ग्रेट, ग्रेट सर, ग्रेट. म्हणून मला पण वेळ मिळाला तर मी टाइम स्पेंड करते मुलांसोबत, कारण मला माहिती आहे एकदा त्यांचे लग्न झाले की आपण नाही जाऊ शकत त्यांच्यासोबत मध्ये मध्ये करायला, सो नाही मला मॅडम, वेळ. मॅडम मला दोन्ही पण मुलीच आहेत अच्छा. ऍक्च्युली, आणि आम्ही दोघं भाऊ आहे. अच्छा. त्यामुळे मुलगी नव्हती आमच्या घरामध्ये. त्यामुळे आणि ऍक्च्युली ते मुलं मुलींमध्ये का फरक करतात मला आजपर्यंत कळलं नाही, की मुलगाच का पाहिजे वगैरे. तर मी उलट दोन्ही मुलींना खूप प्रेम करतो मॅडम, म्हणजे. आणि आहेत, हुशार पण आहेत, दोन्ही सुद्धा एकदम हुशार आहेत. माझ्यासारख्या एकदम हायटेड पण आहेत. अरे वा वा. पण मुलींवरती प्रेम करावं बस. हा हा, डेफिनेटली डेफिनेटली. आमच्याकडे तर आमचा टॉम बॉय येतो, म्हणजे ती मुलगी म्हणून कोणी म्हणणारच नाही. ठीक आहे, डन. सेम आमच्यात पण. तेच असतं. चलो. मग मॅम होमवर्क काय आता उद्या? रिव्हिजन. रिव्हिजन. Revision. नाही, ते आपण तर रोजच होमवर्क घेतला ना, करायचंच. आपण न्यूजपेपर फॉर्म्युलाचा होमवर्क घेतला ना आपण, की उद्या तुम्ही लोक ते आत्ताच बघणार आहात, बेसिकली आत्ताच जाऊन न्यूजपेपर डाउनलोड करणार आहात, PDF, आणि बघणार आहात, आणि उद्याच पण डाउनलोड करून परवा बघणार आहोत. उद्या आपण तसं डिस्कस करूया आजचा होमवर्क केल्यावर. स्मिता 2 मॅमला खूप आली, आता जाऊया. चल, डन.